अशा पद्धतीची सुंदर अशी फ्रिलवाली टोपी कशी तयार करायची ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर फ्रिल लावल्यानंतर अतिशय सुंदर असा लुक या टोपीला येतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला अगोदर माप घेऊन घ्यायचं आहे। तर माप घेण्यासाठी बघा इथे एक चित्र काढलेलं आहे आणि आता आपल्याला बाळाच्या डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत अशा पद्धतीने अंतर मोजून घ्यायचं आहे। तर इथं बघा इथं 12 इंच आलेलं आहे। तर तुमच्या बाळाचं जेही अंतर येईल ते तुम्ही घ्यायचं आहे। तुमच्या बाळाचं 14 येऊ शकतं किंवा 16 ही येऊ शकतं। ज्या पद्धतीने हे अंतर येईल ते तुम्हाला घ्यायचं आहे। त्या अंतराचा आपल्याला चौकोनी 2 असे कपडे घ्यायचे आहेत। तर बघा एक मेन फॅब्रिकचा एक आणि अस्तरचा एक असे 2 स्क्वेअर मी इथं घेतलेले आहेत आणि बघा त्याची लांबी आहे 12 इंच आणि रुंदी ही आपली इथं 12 इंच घ्यायची आहे। जे अंतर आपल्याला राऊंड शेपमध्ये आलेले आहे तेच अंतर इथं आपल्याला घ्यायचं आहे। आता बघा हा चौकोन आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे। फोल्ड करून झाल्यानंतर आणखी एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड करून झाल्यानंतर व्यवस्थित सेट करायचा आणि त्याच्यानंतर हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर बघा इथं 6 इंच आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूलाही आपल्या इथं 6 इंच आलेलं आहे आणि त्याच्याबरोबर मध्ये अशी टेप ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला असा डॉट करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला एक राऊंड शेप असा देऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हे कैचीने अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे। तर बघा इथं आपलं 2 हे सर्कल तयार झालेले आहेत। तर आता आपल्याला हे सर्कल मशीनवर शिवून घ्यायचे आहेत। तर बघा इथं साईडला 4 डॉटची शिलाई इथं मी करून घेत आहे। तुम्ही त्या पद्धतीने अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये शिवून घ्यायचं आहे। तर बघा इथं हे शिवून झालेलं आहे आणि आता आपल्याला या पद्धतीनं एकाच डायरेक्शनमध्ये अशा चुन्या घालून घ्यायच्या आहेत। तर बघा त्या चुन्याची लांबी आपल्याला 12 इंच ठेवायची आहे। तर या पद्धतीने आपल्याला चुन्या घालायला आपण सुरुवात करूया। तर इथं बघा अशा छोट्या छोट्या चुना मी आता घेत आहे। बारीक चुना घेतल्यानंतर आपल्याला टोपड्याला छान लुक येतो। तर बघा या पद्धतीने अशा चुन्या घालून घ्यायच्या आहेत। या सगळ्या एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला घालायच्या आहेत। तर बघा इथं चुन्या घालून आपल्या पूर्ण झालेल्या आहेत। चुन्या घालून झाल्यानंतर आपल्याला जेही हे अंतर येत आहे ते 12 इंचाचं येतंय का ते आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे। तर इथं बघा थोडं कमी अंतर आलेलं आहे। तर मी अजून एक इथे चून देणार आहे। तर इथं अजून एक चुनी घेतल्यानंतरला आपलं इथं अंतर हे 12 इंचाचं तयार झालेलं आहे। आता बघा ह्या राऊंड शेप आपला 12 इंचाचं तयार झालं आहे। आता बघा इथून असं आपला समोरासमोर ठेवायचं आहे जिथपर्यंत चुन्या संपतात तिथून आणि इथून आपल्याला 1.5 इंचावरती असं पॉईंट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं तो कपडा असा कट करून घ्यायचा आहे। आणि आता बघा हे दोन्ही हा कपडा आणि त्याचं अस्तर हे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे। तर इथं अशी मी एक शिलाई मारून घेत आहे। बघा इथून अशी शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपल्याला ही 3 इंच रुंदीची आणि 12 इंच लांबीची पट्टी आपण इथं घेत आहे की त्याला आपल्याला कवर करून घ्यायचं आहे। बघा ही पट्टी आपण अशी खाली ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती चुन्यांचा भाग ठेवलेला आहे। तर बघा अर्धा इंचाची अंतर देऊन मी इथं शिलाई करून घेत आहे। पट्टी खालच्या बाजूला ठेवलेली आहे आणि अर्धा इंचाने आपण इथं शिलाई करून घेत आहे। 12 इंच लांबीची पट्टी आहे ही। बघा या पद्धतीने आपण इथं शिलाई करून घेतली। आता ते पट्टीचा भाग वरच्या बाजूला हे करायचा आणि फोल्ड करून घ्यायचा। एक फोल्ड केल्यानंतर आणखी एक फोल्ड करायचा आणि त्याला दुमडून असं वरती शिवून घ्यायचे। व्यवस्थित असं सेट करून आपल्याला ही पट्टी दुमडून घ्यायची आहे। बघा इथं आपली ही दुमडून झालेली आहे। आता आपल्याला वरती फ्रिलसाठी फ्रिल तयार करायची आहे। तर बघा यासाठी मी इथं 2.5 इंच रुंदीची आणि इथं 18 इंच लांब अशी डबल फोल्ड पट्टी आहे। डबल फोल्ड म्हणजे 2 भाग आहेत आणि त्याला मी जॉईंट करून घेणार आहेत। याच्या दोन्ही साईडला आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे। तर बघा इथं पट्टी मी इथं जॉईंट करून घेतलेली आहे आणि आता याची बॉक्स प्लेट तयार करून घ्यायचे आहे। बघा या पद्धतीने वरतून दुमडायची पट्टी आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूने अशी दुमडायची। या पद्धतीने आपल्याला बॉक्स प्लेट्स तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला लगेच जमणार नाही, पण हळूहळू तुमचा हात बसेल
तर या पद्धतीने आपण अगोदर असं इथून त्या साईडला फिरवायची आणि त्याच्यानंतर या साईडला फिरवायची, अशा पद्धतीने ही बॉक्स प्लेट तयार करून घ्यायची आहे। सर्व प्लेटा आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। इथं आपल्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत आणि प्लेट्स तयार झाल्यानंतर आपल्याला याचं अंतर 12 इंच आलेले आहे का ते आपण एकदा चेक करून घेऊया। तर बघा इथं टेपने आपण इथं असं चेक करून बघितलं तर इथं 13 इंच आलेलं आहे। तर दोन्ही साईडला जो एक्स्ट्रा कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। बघा इथं अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच असं मी कट करून घेत आहे। तर टोटल याची आपली लांबी 12 इंच आता राहिलेली आहे। तर आता बघा आपल्याला इथे असं सेट करून घ्यायचं आहे हे आणि त्याच्यावरती आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। चुन्यांच्या वरती आपल्याला अशा पद्धतीने ही फ्रिल सेट करून घ्यायची आहे। बघा एकदम व्यवस्थित असं 12 इंचामध्ये आपल्याला ते व्यवस्थित फ्रिल बसलेली आहे आणि आता आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे। तर इथं बघा गोल्डन कलरची लेस मी इथं घेतलेली आहे आणि शिलाई दिसत नाही त्यामुळे, आणि लेस लावल्यावरती आपलं टोपडंही छान दिसतं। इथं मी अशी लेस लावून घेतलेली आहे। आता बघा इथं हे अंतर आहे ना ते आपल्याला असं हा भाग आहे आपल्याला इथून इथं असं दुमडून घ्यायचं आणि इथं एक नॉच देऊन घ्यायचं आहे सेंटरला। तुम्हाला बाळाचे टोपडे घालून बघायचे आहे। जर ते लूज झालं तर तुम्हाला दोन्ही साईडला अशा पद्धतीनं एक एक चोन घेऊन घ्यायची आहे, किंवा टाईट झाले तर जो आपण 1.5 इंचाचा भाग कट केलेला तिथं तुम्हाला 2 इंच कट करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला याला पट्टी लावून घ्यायची आहे। तर बघा अशी मी 2.5 इंच रुंदी आणि 18 इंच लांब अशा 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। याला आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। तर बघा इथं तुमच्या आवडीनुसार या पट्टीची रुंदी लांबी तुम्ही कमी जास्त करू शकता। तर बघा इथं मी हे शिवून घेतलेलं आहे आणि आता बघा तो शिवलेला भाग आहे तो खालच्या बाजूला हे करायचा आहे आणि त्याची सरळ बाजू वरच्या बाजूला ठेवायची आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती टोपीही ठेवून घ्यायची आहे। टोपडं आपलं ठेवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने त्याच्यावरती अर्धा इंचाने अशी शिलाई करून घ्यायची आहे। बघा इथपर्यंत असं शिलाई करून घेतल्यानंतर ना या पट्टीला आपल्याला बघा इकडून अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे। याची रुंदी तुम्ही लांबी तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। बघा इकडून अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला शिवून घ्यायची आहे। पट्टी शिवून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला त्याला गोंडा लावून घ्यायचा आहे। तर बघा इथं हे 2 तुकडे घेतलेले आहेत कपड्याचे मी, बघा अशा पद्धतीने ठेवायचे। इथं सिंपल गोंडा मी इथं तयार करून घेते। त्याच पद्धतीने दुसराही गोंडा आपण इथं तयार करून घेतोय। तर बघू शकता अतिशय सुंदर असे टोपडे आपले इथे तयार होते आणि या फ्रिलमुळे या टोपड्याला अतिशय सुंदर असा लुक येतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। जर तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंटद्वारे विचारू शकता। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू मंडळी अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।